मध्ये घेतला होता. क्वेश्चन नंबर 3 काय क्वेश्चन नंबर 3 बघा. डायग्राम दिली आहे, ट्रायंगल दिले आपल्याला, ट्रायंगल ड्रॉ केलाय. क्वेश्चन नंबर 3 डायग्राम काढून परपेंडिक्युलर आहेत पी क्यू आर एस, पी क्यू आर एस. आपण परपेंडिक्युलर आहे 90 डिग्री आहे, त्यानंतर इथून हा परपेंडिक्युलर आहे, परपेंडिक्युलर 90 डिग्री. पाच चला. आणि काय म्हटलं आपल्याला, काय फाइंड करायचं आहे. ॲट द ॲडजॉइनिंग फिगर सेगमेंट पी एस, सेगमेंट पी एस परपेंडिक्युलर, सेग पी एस परपेंडिक्युलर टू RS, segment QT, segment QT perpendicular to PR. If QR6, PS6 and PR12, then find QT. QT find करायचं, Q and T. एक लक्षात ठेवा, जी परपेंडिक्युलर असते त्याला आपण काय म्हणतो, हाईट. म्हणजे दोन हाईट आहे त्याच्यामध्ये, बरोबर आहे की नाही. दोन हाईट आहेत. मग या ठिकाणी जर दोन हाईट दाखवली असतील त्यांनी, दोन ट्रायंगल पण होतील. इथं दोन ट्रायंगल कोणते होणार. आता एक मिनिट इकडे बघा. या दोन ट्रायंगल मध्ये एक नाव तुम्ही असं म्हणू शकता, पी क्यू आर. हा जो ट्रायंगल आहे, ट्रायंगल पी क्यू आर, याच्यामध्ये क्यू आर आर क्यू बेस आहे आणि पी एस हाईट आहे. सिमिलरली त्याच पद्धतीनं पी आर बेस आहे आणि टी क्यू हाईट आहे, बरोबर आहे. म्हणजे द डिफरन्स ऑफ बेच्या मध्ये बेस जो आहे तो बेस कॉमन आहे. याचा बेस कोणता आहे, आर क्यू. इकडचा जर म्हटला तर इकडचा बेस कोणता आहे, इकडचा बेस आहे पी आर, पी आर बेस आहे, बरोबर आहे. आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे म्हटलंय, देन फाइंड क्यू टी, क्यू अँड टी. क्यू टी सॉरी कुठे क्यू टी, क्यू टी. हां, ही परपेंडिक्युलर जी हाईट आहे ती फाइंड करायची. मेजर कोणते कोणते दिलेत बघा. आर क्यू, आर क्यू इज इक्वल टू 6. पी एस, पी एस किती बघा, पी एस, पी एस आहे 6 अँड पी आर, पी आर आहे 12, पी आर 12 भेटला. म्हणजे एकाच ट्रायंगल मध्ये जो आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल बघा, सुरुवातीला एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर, पी क्यू आर 1/2 इंटू बेस इंटू हाईट. पहिल्यांदा बेस क्यू आर कन्सिडर करू. एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू 1/2 इंटू बेस कोणता आहे, आर क्यू, इंटू हाईट कोणती, पी एस कन्सिडर केली. परत दुसरा एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर तोच आहे 1/2 इंटू, आता पी क्यू आर, पी क्यू आर, परंतु आपण याच्या अगोदर ह्या आर क्यू बेस कन्सिडर केलता आणि पी एस हाईट कन्सिडर केलते. आता काय करायचं, पी क्यू आर मध्ये बेस कन्सिडर करायचा पी आर आणि हाईट कन्सिडर करायची टी क्यू. एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर, बेस कोणता मग पी आर इंटू हाईट कोणती मग टी क्यू. रेशो म्हणते एरिया ऑफ ट्रायंगल, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू 1/2 तर कॅन्सल होईल. काय आलं मग, आर क्यू इंटू पी एस अपॉन पी आर इंटू टी क्यू. याचं रिझन काय लिहिणार, रिझन सांगा, रिझन काय लिहिणार.
the ratios of areas of two triangle. The ratio of areas of two triangle. The ratios of areas of two triangle is equal to the ratio of product of their corresponding base and height. हे एवढं असणार आहे. बरोबर आहे. मग बघा PQR कॅन्सल झाला. दोन्ही एरिया सेम आहेत. म्हणजे याचं उत्तर किती आलं? 1/1 इज इक्वल, हे 1/1 आलं. PQR कॅन्सल झाल्यामुळं RQ किती आहे? RQ 6 इंटू PS काढायचं का आपल्याला? PS दिलाय का? PS दिलाय 6 आहे. PS 6 इंटू 6 अपॉन दुसरा आहे PR किती आहे? 12 इंटू काय काढायचं आहे आपल्याला? TQ. क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल. बरोबर आहे. मग काय होणार? 6 इंटू 6 वाटलं तर असं ठेवा. 36 इज इक्वल टू 12 इंटू TQ. 12 आहेत इंटू आहेत इकडे आल्यावर अपॉन मध्ये TQ 12 त्रिक 36 मध्ये therefore TQ इज इक्वल टू किती भेटलं? 3. ठीक आहे. म्हणजे TQ जो आपल्याला फाइंड करायचा होता किंवा QT, TQ किंवा QT किती भेटला? 3 भेटला. हे 1/1 काय आलं? कळालं का? दोघांचा एरिया आहे. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल PQR, एरिया ऑफ ट्रायंगल PQR. दोन्ही PQR कॅन्सल झाले म्हणजे 1/1 झाले. हे की नाही. आणि नंतर त्रिकज गुणाकार केला. 6 6 36, 36 1 36 आणि हे 12 1 12, TQ 1 TQ. 12 इंटू आहेत पुढे आपण 12 त्रिक 36. TQ इज इक्वल टू 3 भेटलं. ठीक आहे. हा होता क्वेश्चन नंबर 3. हे रिझन महत्वाचं आहे बघा. The ratios of areas of two triangle is equal to the ratio of the product of their corresponding base and height. हे याच्यानुसार प्रॉपर्टी तुम्हाला त्या ठिकाणी काय करावा लागतो? तो यूज करावा लागतो किंवा वापरावा लागतो. ठीक आहे. त्यानंतरचा बघूया नेक्स्ट क्वेश्चन जो आहे क्वेश्चन नंबर 4 नंबरचा क्वेश्चन बघूया. बघा काय दिले क्वेश्चन नंबर 4 मध्ये. जॉईनिंग द फिगर दिली त्यांनी एक बाजूला आणि त्याच्यावर आधारित आपल्याला क्वेश्चन त्यांनी विचारलेले आहेत. 2 पॅरलल लाईन्स दिलेत बघा. पॅरलल लाईन्स two lines are parallel. A B C. A B C D. A, B, C and D हाईट परपेंडिक्युलर असेल P. जर ही हाईट कन्सिडर केली परपेंडिक्युलर हाईट, इथली जर हाईट दाखवली तर अशा पद्धतीने येईल. हे ड्रॉ करायची गरज नाही पण तुम्हाला मी दाखवायला ती ड्रॉ करून. समजा DE गरज नाही ते पण तुम्हाला दाखवली मी त्या स्वरूपामध्ये. बघा काय म्हणताय क्वेश्चन नंबर 4 काय बघा. क्वेश्चन नंबर 4 मध्ये तुम्हाला 2 लाईन्स आर पॅरलल म्हटलंय म्हणजे AD पॅरलल टू BC आहे. AD पॅरलल टू BC पॅरलल लाईन आहेत. 2 लाईन्स आर पॅरलल
बघा AP perpendicular to BCA. Question number 4. APA perpendicular on the BCA. AD parallel to BC. AD parallel to BC. Then find area of triangle ABC and area of triangle BCD. आता बघा पहिल्यांदा जर आपण बघितलं तर सेगमेंट AD पॅरलल टू सेगमेंट BE अँड AP परपेंडिक्युलर ऑन दी BC. जर AP परपेंडिक्युलर असेल तर DE पण काय आहे परपेंडिक्युलर आहे आणि AP जेवढा असेल तेवढंच काय असणार DE असणार. म्हणजे जे ट्रायंगल आहेत ट्रायंगल ऑन दी पॅरलल लाईन्स किंवा जे टू ट्रायंगल्स आहेत ऑन द सेम लाईन बेस ऑन दी सेम लाईन त्यांचं सेम लाईनवर बेस आहे. पण ज्या टू लाईन्स मध्ये ट्रायंगल तयार होतात एव्हरी ट्रायंगल इन टू पॅरलल लाईन्स आर इक्वल हाईट. म्हणजे पॅरलल लाईन्स मध्ये जेवढे ट्रायंगल तयार होतील त्या सर्व ट्रायंगलची हाईट काय असते इक्वल हाईट असते. आपण पॅरलल लाईन कधी म्हणतो ज्या टू लाईन्स नॉट इंटरसेक्ट एनी पॉईंट. कोणत्याच पॉईंट मध्ये काय होत नाही डू नॉट इंटरसेक्ट एनी पॉईंट. म्हणजे यामधलं जे डिस्टन्स असतं ते डिस्टन्स काय असतं त्यातलं कॉन्स्टंट असतं हे की नाही. म्हणजे या टू पॅरलल लाईन्स मध्ये किती पण ट्रायंगल तयार होतील जेवढे ट्रायंगल तयार होतील ते सर्वांची हाईट इक्वल असणार आहे. का तर हाईट म्हटल्यावर यातलं डिस्टन्स काय असतं कॉन्स्टंट असतं ठीक आहे नाही. म्हणजे एव्हरी ट्रायंगल ऑन दी पॅरलल लाईन्स इज इक्वल हाईट. म्हणजे प्रत्येक ट्रायंगल जो त्या पॅरलल लाईनवर आहे त्या ट्रायंगलची काय असते हाईट आर इक्वल असते. मग ट्रायंगल हॅव्हिंग इक्वल हाईट म्हणजे या ठिकाणी जो रूल आपल्याला वापरायचा आहे जो प्रॉपर्टीज वापरायचा आहे तो प्रॉपर्टीज कोणता आहे ट्रायंगल हॅव्हिंग इक्वल हाईट. मग ज्या ट्रायंगलची हाईट इक्वल असते त्यांचा रेशो कोण एवढा असतो द रेशो ऑफ प्रोडक्ट द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस. हाईट इक्वल असल्यावर रेशो कोण एवढा बेसेस एवढा आणि बेस इक्वल असल्यावर हाईटच्या रेशो एवढा असतो ठीक आहे. मग बघा सेगमेंट AD पॅरलल टू सेगमेंट BC. मग या ठिकाणी आपल्याला AD पॅरलल टू BC म्हटल्यानंतर इथं रिजन लिहावं लागेल. काय लिहावं लागणार ट्रायंगल ऑन द किंवा ट्रायंगल ऑन दी पॅरलल लाईन इज इक्वल हाईट. ट्रायंगल्स ऑन दी पॅरलल लाईन्स आर इक्वल हाईट. आणि ते दोन्ही ट्रायंगल काय आहेत ट्रायंगल्स ऑन द पॅरलल लाईन्स आर इक्वल हाईट. ते दोन्ही ट्रायंगल कशावर आहेत ऑन दी पॅरलल लाईनवर आहेत. मग त्या ट्रायंगलची काय असणार इक्वल हाईट असणार. मग एरिया ऑफ ट्रायंगल पहिला कोणता एरिया ऑफ ट्रायंगल एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BCD इज इक्वल BCD कुठे बघा आता BCD आणि पहिला आहे एरिया ऑफ ट्रायंगल ABC. आता BCD चा बघा BCD याचा बेस पण इक्वल आहे आणि हाईट पण इक्वल आहे. बेस पण इक्वल आहे आणि हाईट पण इक्वल आहे. बेस इक्वल आहे का बघा एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू 1/2 इंटू सांगा ABC चा बेस कोणता आहे ABC चा बेस कोणता आहे BC इंटू हाईट कोणती आहे AP. त्यानंतर 1/2 इंटू सांगा ADC चा बेस कोणता आहे BC आणि त्याची हाईट कोणती आहे त्याची जर हाईट DE कन्सिडर केली असेल तर या रिझन मुळे काय होणार AP इज इक्वल DE. AP इज इक्वल DE. हाईट इक्वल असल्यामुळे दोन इक्वल येणार आहेत. मग याचा रिझन काय लिहिणार ट्रायंगल हॅव्हिंग इक्वल बेस अँड किंवा ट्रायंगल हॅव्हिंग कॉमन बेस अँड इक्वल हाईट. ट्रायंगल्स हॅव्हिंग कॉमन बेस अँड इक्वल हाइट्स. इक्वल हाइट्स मग हे BC कॅन्सल AP कॅन्सल 1/2 बी कॅन्सल. एरिया ऑफ ट्रायंगल
ABC upon area of triangle BCD is equal to 1 upon 1 म्हणजेच काय आलं, area of triangle ABC is to area of triangle BCD is equal to 1 is to 1 येईल त्याचं. ट्रायंगल हॅव्हिंग पॅरलल लाईन आहेत, पॅरलल लाईन असल्यामुळं कधीही लक्षात ठेवा, जर एखाद्या ठिकाणी तुम्हाला पॅरलल लाईन जर दाखवलं असेल तर त्यामध्ये ट्रायंगल हॅव्हिंग कॉमन बेस ऑर इक्वल हाईट असतं. कळाला का क्वेश्चन नंबर 4. ट्रायंगल्स ऑन द पॅरलल लाईन्स आर इक्वल हाईट. ओके, इक्वल हाईट कॉमन बेस असेलच असं नाही, तिथून तयार होत असतील तर बेस कॉमन म्हणता येईल आपल्याला. ठीक आहे, त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 5 बघूया. क्वेश्चन नंबर 5. बघा, क्वेश्चन नंबर 5 मध्ये 3 ते 4 क्वेश्चन आपल्याला दिलेत. पहिल्यांदा एक डायग्राम दिली आहे, ती डायग्राम ड्रॉ करून घेऊ आणि पुन्हा नंतर आपण काय करूया, एक एक क्वेश्चन सॉल्व करूया. ड्रॉ करून घेऊया ट्रायंगल, त्यातले एक एक क्वेश्चन सॉल्व करून घेऊ आपण. हे दोन्ही परपेंडिक्युलर आहेत. बघा, परपेंडिक्युलर 90 डिग्री, परपेंडिक्युलर 90 डिग्री. ट्रायंगलचं नाव आहे ABC. ABC PQD, PQ and D. बघा, क्वेश्चन नंबर 5 मध्ये दिलं आहे ॲट जॉइनिंग द फिगर PQ परपेंडिक्युलर ऑन द BCA. क्वेश्चन नंबर 5, PQ perpendicular on the BCA, then AD perpendicular on the BC. Then find following ratio. रेशो फाइंड करायचे. बघा, नंबर 1 चा काय रेशो आहे, एरिया ऑफ ट्रायंगल PQB अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PBC. याचा रेशो तुम्हाला काढायला सांगितला. आता 1 मिनिट इकडे बघा, एरिया ऑफ ट्रायंगल PQB कुठे बघा, एरिया ऑफ ट्रायंगल PQB हा छोटा ट्रायंगल PQB आणि एरिया ऑफ ट्रायंगल PBC. बघा, PQB आणि PBC या दोघांमध्ये काय इक्वल आहे, हाईट इक्वल आहे. हाईट PBQ म्हणल्यावर त्याने हो का PQB हा म्हणताय, हा PQB आणि दुसरा कोणता म्हणलाय PBC, हे इकडे वाढलेला हे PBC. या दोन मध्ये काय, दोघांमध्ये इक्वल, ट्रायंगल हॅव्हिंग इक्वल हाईट, दोघांची हाईट इक्वल आहे. ठीक आहे, मग यांचा रेशो कोणा एवढा असतो, ट्रायंगल हॅव्हिंग इक्वल हाईट्स. हाईट जर इक्वल असेल तर ते रेशोज करस्पॉन्डिंग बेसेस. मग एरिया ऑफ ट्रायंगल PQB इज इक्वल टू हाईट इक्वल आहे म्हटल्यावर ते करस्पॉन्डिंग बेसेस. मग सांगा PQB याचा बेस कोणता आहे, BQ का, BQ अपॉन PBC चा बेस कोणता आहे BC. याचं रिझन काय लिहिणार,
The ratios of areas of two triangle is equal having equal height. ठीक है ना? Equal height, their ratios corresponding bases. Okay, मग याचा रिझल्ट लिहावा लागणार. The ratio of areas of two triangle, the ratios of areas of two triangle having equal height, having equal height is equal to ratio of their corresponding bases. मग याचं उत्तर काय आलं? therefore area of triangle PQB upon area of triangle PBC is equal to BQ upon BC. हे पहिल्याचं उत्तर आहे. ओके, आता दुसरा काय क्वेश्चन आहे तो बघूया. आता दुसरा काय बघा, दुसऱ्या नंबरचा दिला आहे एरिया ऑफ ट्रायंगल पीबीसी. सेकंड नंबर बघा, सेकंड नंबर म्हणतो एरिया ऑफ ट्रायंगल पीबीसी. सेकंड नंबर आहे एरिया ऑफ ट्रायंगल पीबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC. एरिया ऑफ ट्रायंगल ABC. आता PBC आणि ABC चा रिझन बघा कुठे आहे. PBC कुठे आहे? PBC and ABC. ABC and PBC काय इक्वल आहे? ABC. इकडे बघा, ABC and PBC काय इक्वल आहे? बेस इक्वल आहे. हाईट म्हटलं तर याची हाईट PQ आहे आणि याची हाईट AD आहे. BC काय इक्वल आहे? करस्पॉन्डिंग बेस. ट्रायंगल हॅव्हिंग कॉमन बेस कॉमन आहे त्यांचा. मग त्यांचा रेशो कोण एवढा असणार? दे आर करस्पॉन्डिंग हाईट्स च्या रेशो एवढा आहे की नाही. द रेशो ऑफ करस्पॉन्डिंग हाईटच्या रेशो एवढा असणार. मग बघा, एरिया ऑफ ट्रायंगल PBC upon area of triangle ABC is equal to ABC चा रेशो PBC चा रेशो कोणता आहे? PBC. काय होणार मग? PQ इंटू BC अपॉन ABC AD इंटू BC कॅन्सल. म्हणजे कोण एवढा आलं? PQ अपॉन AD. याचं रिझन काय लिहिणार? The ratio of areas of two triangles having equal base किंवा common base is equal to having common base is equal to ratio of their corresponding heights. कोण एवढा असतो? देअर करस्पॉन्डिंग हाईट्सच्या रेशो एवढा असतो. ठीक आहे. इथं काय इक्वल होता? इक्वल हाईट होती, त्याचा रेशो कोण एवढा आला? करस्पॉन्डिंग बेसेस. इथं बेसेस इक्वल आहे, इज इक्वल हॅव्हिंग कॉमन बेस किंवा इक्वल बेस आहे, त्यांचा रेशो कोण एवढा आला? देअर करस्पॉन्डिंग हाईट्स एवढा आला. हा झाला सेकंड नंबरचा. आता त्यानंतरचा त्यातला जो 3 नंबरचा आहे तो बघा. हा झाला 5 मधला फर्स्ट, हा झाला 5 मधला सेकंड. आता 5 मधला 3 बघूया. 5 मधला 3 काय बघा. 5 मधले 3
एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी आहे, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एडीसी. बघा एबीसी अँड एडीसी यांचा रेशो काढायला सांगितलं. बघा आता कुठे एबीसी आहे, या इकडे डायग्राम काढा. एबीसी अँड ट्रायंगल एडीसी. एक मिनिट इकडे बघा, एबीसी अँड एडीसी काय इक्वल आहे? हाईट इक्वल आहे, हाईट इक्वल आहे. मग हाईट इक्वल असल्यावर त्यांचा रेशो कोणा एवढा असतो? देअर करस्पॉन्डिंग बेसेस. मग एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एडीसी इज इक्वल टू, हा बघा एबीसीचा हाईट आहे एडीए इंटू बेस कोणता आहे? बीसी. आणि एडीसीची हाईट आहे एडी इंटू डीसी. एडी एडी कॅन्सल झाला, कोण एवढा आला मग? बीसी अपॉन डीसी. आणि याचा रिझन द रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल, ट्रायंगल हॅव्हिंग इक्वल हाईट्स इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस. हा जो आहे 3 नंबरचा, म्हणजे बीसी अपॉन डीसी, बीसी अपॉन डीसी. बीसी बेस आहे, डीसी बेस आहे, म्हणजे देअर करस्पॉन्डिंग बेसेस, त्या बेसिसच्या रेशो एवढा असणार आहे त्याचा. ठीक आहे, झालं का 3 नंबरचा. आता बघूया क्वेश्चन नंबर 4 नंबर 5 मधला 5 मधला क्वेश्चन नंबर 4 बघा. 5 मध्ये जो 4 नंबर आहे, काय बघा, एरिया ऑफ ट्रायंगल एडीसी, एरिया ऑफ ट्रायंगल एडीसी, एरिया ऑफ ट्रायंगल एडीसी आणि दुसरा कोणता आहे? पीक्यूसी. एडीसी पीक्यूसी. बघा बरं आता एडीसी कुठे आहे? इकडे बघा, एडीसी अँड पीक्यूसी. एडीसी अँड पीक्यूसी हाईट इक्वल आहे का? नाही. बेस इक्वल आहे का? नाही. मग त्यावेळेस रेशो कोणा एवढा असतो? द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू द रेशो ऑफ द प्रोडक्ट ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेस अँड हाईट. बेस अँड हाईट. मग यांचा रेशो येणार, बेस कोणता आहे? एडीसीचा. एडीसी चा बेस आहे डीसी इंटू एडी अपॉन पीक्यूसी. पीक्यूसीचा बेस आहे, हाईट आहे पीक्यू इंटू बेस आहे क्यू सी. याचा रिझन लिहिणार द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स, the ratios of areas of two triangles is equal to the ratio of product of their corresponding, ratio of product of their corresponding bases and height. Ratio of product of their corresponding bases and heights. Corresponding bases and height. म्हणजे याचा रेशो कोणा एवढा आला? डीसी इंटू एडी अपॉन पीक्यू इंटू क्यूसी. पीक्यू इंटू क्यूसी एवढा आला. म्हणजे तुम्हाला दिलेल्या डायग्राम नुसार ऑब्झर्व करायचं आहे आणि काय इक्वल येत आहे त्याच्यानुसार प्रॉपर्टीज वापरायची. त्यामुळे तुम्हाला प्रॉपर्टीज परफेक्ट असणं गरजेचं आहे. आणि बघा तुम्हाला आज पण सांगतो मी, ज्यावेळेस तुम्ही जिओमेट्री पार्ट 2 चा अभ्यास करताय त्यामध्ये प्रॉपर्टीज तुमच्या क्लिअर असणं गरजेचं आहे. प्रॉपर्टीज क्लिअर असतील तर मार्क पण आउट ऑफ भेटते. तुम्हाला आत्ता काय वाटणार नाही, परंतु ज्यावेळेस तुम्ही सराव पेपर देताल जानेवारी महिन्यामध्ये आपल्या क्लासमधले, तर त्यावेळेस ज्याच्या परफेक्ट प्रॉपर्टीज आहेत त्याला आउट ऑफ मार्क भेटू शकतात पार्ट 2 मध्ये.
आणि ज्याला प्रॉपर्टीज क्लिअर नाहीत, कन्सेप्ट क्लिअर नाही, त्याचे डायरेक्ट मार्क 30-32 पर्यंत येऊ शकताय तो मुलगा. मग त्याला पुन्हा नंतर घाबरल्यासारखं वाटतंय की बा मार्क कमी व्हायला लागले, आता मला पार्ट 2 मध्ये अवघड जायला नाही वाटायला. पुन्हा त्यावेळेस वेळ नसतो या प्रॉपर्टीज पाठ करायला. आज तुमच्याकडे वेळ आहे, चालू मध्ये करंट मध्ये परफेक्ट करत चालायचं आहे. काय 4 ओळी पाठ करायच्यात आणि परफेक्ट पाठ, ओळ पाठ झाली की त्याची डायग्रामवर आधारित पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होते तुमची. रिझन लिहिता आलं की तुमची कन्सेप्ट क्लिअर होते. त्यामुळं हे सेंटेन्स पाठ असणं गरजेचं आहे. त्यामुळं चालू मध्येच कंटिन्यू करत चला. तुम्हाला एक सांगतो, हे जर तुमच्याकडनं परफेक्ट असेल ना तर पार्ट 2 चा अभ्यासच करायची गरज लागत नाही पेपरमध्ये. ह्या कन्सेप्ट क्लिअर आहेत म्हटल्यावर डायरेक्ट एक्सप्लेन करू शकता तुम्ही. पार्ट 1 मध्ये प्रोसेस जास्त आहे, गुणाकार, भागाकार, डेसिमल मध्ये प्रोडक्ट करताना किंवा त्याचा एक्सपांड करताना फॉर्म्युले भरपूर आहेत. तसं जॉमेट्रीमध्ये असं असत नाही. इथं प्रॉपर्टीज परफेक्ट असली का तुमच्याकडनं क्वेश्चन इझी क्लिअर होऊन जातात. त्यामुळं आज सांगतो, पहिला टॉपिक आहे म्हणून तुम्हाला सांगायलो की या ज्या प्रॉपर्टीज आहेत या प्रॉपर्टीज क्लिअरच झाल्या पाहिजेत. का तर 3 टॉपिक मध्ये प्रॉपर्टीज आहेत तुम्हाला सांगतो. पहिला सिमिलॅरिटी, दुसरा पायथागोरस थेरम आणि सर्कल. सर्कल मध्ये सगळ्यात जास्त प्रॉपर्टीज आहेत. आणि सर्कल टॉपिक तेव्हाच समजतो ज्यावेळेस तुम्हाला प्रॉपर्टीज क्लिअर आहेत, नाही तर सर्कल टॉपिक तुमच्या डोक्यात बसतच नाही. त्यामुळे आतापासूनच तशी सवय लावून घ्या प्रॉपर्टीज क्लिअर करण्याची. प्रॉपर्टीज तुम्हाला पाठ आहेत ना, तुम्हाला जॉमेट्री पार्ट 2 अजिबात अवघड जाणार नाही. त्यामुळं काळजीपूर्वक फक्त तेवढंही करा, चालतंय. या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 1.1 जो होता आपला तो या प्रॉपर्टीज वरचा संपलाय, हे की नाही. आता त्याच्यातला जो दुसरा भाग आहे तो म्हणजे आहे बेसिक प्रोपोर्शनल थेरम. जो पहिला थेरम चालू झाला 10th क्लास मधला त्याला बेसिक प्रोपोर्शनल थेरम असं म्हटलं जात आहे. शॉर्ट फॉर्म मध्ये त्याला बीपीटी म्हटलं जात आहे. बीपीटी, बेसिक प्रोपोर्शनल थेरम किंवा बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. जो बीपीटी आहे तो बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम काय आहे तो तुम्हाला डायग्रामवर अगोदर समजून सांगतो आणि नंतर आपण थेरम बघूया. ठीक आहे, बघा बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम म्हणजे आपण बीपीटी असं शॉर्ट मध्ये म्हटलं जात आहे की नाही. बेसिक प्रोपोर्शनल थेरम म्हणजे त्याला शॉर्ट मध्ये बीपीटी म्हटलं जात आहे. बीपीटी, बेसिक प्रोपोर्शनल थेरम. आता बेसिक प्रोपोर्शनल थेरम म्हणजे काय की प्रोपोर्शनल प्रमाण आपण म्हणतो की नाही. प्रोपोर्शनल म्हणजे प्रमाण, जो की रेशो असतो आपण म्हणतो त्याला, प्रमाणामध्ये विभागतो, आहे की नाही. बेसिक प्रोपोर्शनल थेरम, एक ट्रायंगल असतो आणि त्या ट्रायंगल मध्ये बेसिक प्रोपोर्शनल नुसार त्या ठिकाणी एक रिझन तुम्हाला दिलं जात आहे. आता बेसिक प्रोपोर्शनल थेरमचं सेंटेन्स काय असतं. बेसिक प्रोपोर्शनल थेरम, आता भरपूर जणाला बेसिक प्रोपोर्शनल थेरम म्हणल्यावर थेरम एक्सप्लेन करता येतं पण त्याचं सेंटेन्सच माहित नसतं की त्याचं सेंटेन्स आपल्याला परफेक्ट असणं गरजेचं आहे. बघा काय म्हणताय, इफ अ लाईन पॅरलल टू सेट 2 ऑफ, बघा इफ अ लाईन पॅरलल टू a side of a triangle intersect the remaining side in 2 distinct point, then the line divide the side in the same proportion. If a line parallel, if a line parallel if a line parallel to a side, a line parallel to a side of triangle, side of triangle, side of triangle intersects the remaining side, intersect the remaining sides in 2 distinct point, in 2 distinct point, 2 distinct point, then the line divide the sides in, divide
द साइड्स इन सेम प्रपोर्शन. सेम प्रपोर्शन हे सेंटेन्स तुम्हाला एक्झाम मध्ये दिलं जात आहे आणि या सेंटेन्सला प्रूव्ह करा म्हटले. काय म्हणते बघा, इफ अ लाईन पॅरलल टू द साइड ऑफ ट्रायंगल. काय म्हणताय, एक लाईन आहे, इफ अ लाईन पॅरलल टू द साइड ऑफ ट्रायंगल, एका ट्रायंगलच्या एका साइडला ती लाईन काय आहे, पॅरलल आहे. बरोबर आहे. मग एका लाईन एका साइडला जर पॅरलल असेल तर ती डेफिनेट दुसऱ्या साइडला काय करत असेल, दोन साइडला इंटरसेक्ट करत असेल. फॉर एक्झाम्पल इकडे बघा, हा ट्रायंगल आपण आता ड्रॉ केला इथं. मी ते एक ट्रायंगल ड्रॉ करतो. थेरम फक्त व्यवस्थित समजून घ्या. इथं एकदा समजला का तुम्हाला थेरम पाठ, आणि लक्षात ठेवा थेरम कधीच पाठ करायचा नसतो. पाठ म्हणजे डायग्राम नुसार तुम्हाला परफेक्ट कळायला पाहिजे. आता ज्यावेळेस तुम्हाला डायग्राम नुसार एक्सप्लेनच होत नसेल तर त्यावेळेस मग तो शेवटचा पर्याय तुमचा ओरल सारखा पाठ करून टाकणे. परंतु त्यापेक्षा डायग्राम परफेक्ट लक्षात ठेवून डायग्रामवर एक्सप्लेन आलं पाहिजे तुम्हाला, त्याला थेरम असं म्हटलं जात आहे. किंवा तुम्हाला परीक्षेमध्ये जो थेरम प्रूव्ह करायचा असतो त्यामध्ये त्या डायग्रामच्या आधारावरच एक्सप्लेन करायचं असतं. त्यामुळे तुम्हाला डायग्राम परफेक्ट असणं गरजेचं आहे. बघा काय म्हटलं होतं, लाईन ABC नाव देऊ समजा आपण याला, ABC, PQ आहे इंटरसेक्ट पॉइंट. समजा ही लाईन L असेल. काय म्हणताय, इफ अ लाईन पॅरलल टू अ साइड ऑफ ट्रायंगल, लाईन L पॅरलल आहे कोणत्या साइडला, एका साइडला आहे की नाही, कोणत्या म्हणजे त्या BC साइडला पॅरलल असेल. इफ अ लाईन पॅरलल टू अ साइड ऑफ ट्रायंगल इंटरसेक्ट द रिमेनिंग साइड्स, इंटरसेक्ट रिमेनिंग साइड. बघा इंटरसेक्ट झाली का रिमेनिंग साइडला, ज्या लाईनला पॅरलल आहे ती सोडून ज्या टू साइड्स आहेत त्या टू साइडला काय झाली, तिनं इंटरसेक्ट केलंय. इंटरसेक्ट ॲट पॉइंट P and Q, P and Q मध्ये इंटरसेक्ट केलं. इंटरसेक्ट द रिमेनिंग साइड इन two distinct point P and Q point, then the line divide the side, then the line divide in two sides are the same proportion, sides in same proportion. ती कशी डिवाइड करते, सेम प्रोपोर्शन. सेम प्रोपोर्शन म्हणजे काय होणार मग, APA अपॉन PB इज इक्वल AQ अपॉन QC, सेम प्रोपोर्शन. ही जी साइड आहे की नाही AB, AP अपॉन PB इज इक्वल AQ अपॉन QC. हा रूल आहे कशाचा, बेसिक प्रोपोर्शनल थेरम. बेसिक प्रोपोर्शनल थेरम कधी होईल मग, ज्या वेळेस इफ अ वन लाईन पॅरलल टू द साइड्स ऑफ ट्रायंगल, जे लाईन असणार आहे ती लाईन एका साइडला काय असावं लागते, पॅरलल असावं लागते. सगळ्यात महत्वाचं हे रिझन आहे, पॅरलल लाईन टू अ साइड ऑफ ट्रायंगल. ट्रायंगलच्या एका साइडला ती काय असावी लागते, पॅरलल असावी लागते. जर ती लाईन पॅरलल असेल देन the lines, the remaining sides in two distinct point, then the lines divide the side in same proportion. तर ती त्या रिमेनिंग टू साइडला कशामध्ये डिवाइड करते, सेम प्रोपोर्शन मध्ये, म्हणजे सारख्या प्रमाणामध्ये डिवाइड करते. हा या ठिकाणचा बेसिक प्रोपोर्शनल थेरम. म्हणजे परीक्षेमध्ये तुम्हाला अशी डायग्राम दिली आहे तर तुम्ही याला एक्सप्लेन असं करू शकता, AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. आणि याचा रिझन काय लिहिणार, रिझन काय लिहिणार, बाय BPT, बाय बेसिक प्रोपोर्शनल थेरम. बेसिक प्रोपोर्शनल थेरम नुसार हे दाखवले आपण. मग बेसिक प्रोपोर्शनल थेरम कधी असतो, गिवन मध्ये तुम्हाला सांगितलं जाईल लाईन L इज पॅरलल टू साइड BC. BC ला ती काय आहे, पॅरलल आहे. आणि जर पॅरलल असेल देन दी लाईन्स डिवाइड द साइड इन सेम प्रोपोर्शन. द लाईन डिवाइड इन द सेम प्रोपोर्शन्स. त्या रिमेनिंग टू साइडला ती कशामध्ये डिवाइड करणार, इन द सेम प्रोपोर्शन. बघा सेम प्रोपोर्शन म्हटलंय म्हणून इक्वल झालं. म्हणजे AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. हा आहे बेसिक प्रोपोर्शनल थेरम. म्हणजे यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे की एक ट्रायंगल आहे आणि एका ट्रायंगल मध्ये काय आहे, जे वन लाईन आहे दी पॅरलल टू द एनी वन साइड ऑफ द ट्रायंगल. ट्रायंगलच्या कोणत्याही एका साइडला. आता अशीच असेल असं काही नाही, एखाद्याने डायग्राम काढताना अशी पण काढल तो. हा ABC आहे की नाही, ही लाईन अशी पण असू शकते, बरोबर आहे की नाही. एका साइडला पॅरलल असल्यावर हे डिस्टिंक्ट टू पॉइंट,
बरोबर आहे. किंवा एखाद्या वेळेस अशी काढली तर एखाद्या वेळेस इथं मी आता अशी काढली तर या स्वरूपात अशी पण असू शकते, परंतु किती साईडला पॅरलल असणार? ओनली वन साईड, एका साईडला पॅरलल असणार. आणि ज्यावेळेस ज्या पॅरलल साईडला असेल ते सोडून बाकीच्या ज्या दोन साईड असतात त्या दोन साईडला काय करते? ते डिवाइड करते. आणि कशी डिवाइड करते? डिवाइड द साइड इन सेम प्रोपोर्शन, सेम प्रोपोर्शन मध्ये डिवाइड करते. कोणत्या साईडला? कळालं का? पॅरलल असणारी सोडून ज्या दोन साईड असतील त्या दोन साईडला. बरोबर आहे का? पॅरलल लाईनला तर ते इंटरसेक्ट होते का? नाही. म्हणून या ठिकाणी बेसिक प्रोपोर्शनल थेरम जो आहे, एक लक्षात ठेवा, बेसिक प्रोपोर्शनल थेरम मध्ये हे सेंटेन्स तुम्हाला एक्झाम मध्ये कधीच लिहायचं नसतंय, हे त्यांनी ऑलरेडी दिलेलं असतंय. पण तरी पण तुम्हाला ते सेंटेन्स माहीत असावं लागतं. किंवा इथं रिझन लिहिताना, आता मी डॉट डॉट करून इथं हे दाखवलं तुम्ही डायरेक्ट, याचं रिझन लिहिताना एवढं लिहायची गरज आहे का? इफ अ लाईन पॅरलल टू द साइड ऑफ ट्रायंगल, एवढं लिहायची गरज नाही. तुम्ही डायरेक्ट याच्या पुढे रिझन काय लिहिणार? थेरम ऑफ बीपीटी किंवा थेरम ऑफ बेसिक प्रोपोर्शनल थेरम बाय बेसिक प्रोपोर्शनल थेरम शॉर्ट मध्ये. परंतु हे असणं, माहीत असणं गरजेचं आहे. एका मुलाला विचारलं होतं की बेसिक प्रोपोर्शनल थेरम मला कंप्लीट आहे सर थेरम, आणि परीक्षेत काय झालं? हे सेंटेन्स दिला, प्रूव्ह दॅट इफ अ लाईन पॅरलल टू द साइड. त्यानं म्हटलं की सर थेरमच वेगळा आलता परीक्षामध्ये. आता त्याला तर बीपीटी म्हणलं असतं तर त्यानं हे सगळं एक्सप्लेन करू शकत होता, पण त्याला काय झालं? हे सेंटेन्स आले. हे सेंटेन्स आल्यामुळे त्याला काय वाटलं की बेसिक प्रोपोर्शनल थेरम नाही, हा दुसराच आहे. मग त्यानं ते एक्सप्लेनच केलं नाही. आणि बाहेर आल्यावर मला विचारलं सर बेसिक प्रोपोर्शनल थेरम आलाच नव्हता. मग हे काय आहे? बेसिक प्रोपोर्शनल थेरम. पण त्याला एवढंच माहित नव्हतं, त्यानं डोक्यात फक्त काय ठेवलं? बीपीटी बीपीटी. असं नाही, हे सगळं रिझन महत्वाचं आहे, सेंटेन्स माहित असावं लागतं. परीक्षेत त्याच्या पुढे लावलं जाते, प्रूव्ह दॅट इफ अ लाईन पॅरलल टू अ साइड ऑफ ट्रायंगल इंटरसेक्ट द रिमेनिंग साइड इन टू डिस्टिंक्ट पॉइंट, देन द लाईन डिवाइड द साइड इन सेम प्रोपोर्शन्स. बरोबर आहे. भले तुम्हाला सेंटेन्स पार्ट बी नसलं तरी चालेल, परंतु हे बेसिक प्रोपोर्शनल थेरमचं आहे, एवढं तरी लक्षात ठेवा. ठीक आहे. तर परीक्षेमध्ये आल्यावर थेरम तुम्हाला असा दिला जात आहे, देन प्रूव्ह दॅट म्हटलं जाते. त्यामुळे हे सेंटेन्स म्हणजेच बीपीटी आहे, हे लक्षात ठेवा. कळालं का? थेरमचं सेंटेन्स कळालं कशी? म्हणजे बघा, एक लक्षात ठेवा, ही कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं आहे का? तर याच्यावर आधारित क्वेश्चन असतात. 1 मार्काचा, 2 मार्काचा, तर प्रत्येक एक्झाम मध्ये बीपीटी वरचा क्वेश्चन असतोच. म्हणजे ही कन्सेप्ट क्लिअर झाली म्हणजे तुमचा 2 मार्काचा एक क्वेश्चन कंप्लीट झाला, आणि जर थेरम आला परीक्षेमध्ये तर तो 3 मार्काचा थेरम एक कंप्लीट झाला. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जे 5 मार्क आपले या एका याच्यावर आहेत, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमवर. म्हणजे आज आपण जॉमेट्रीचे 5 मार्क्स कंप्लीट करायला लागलो. म्हणजे 2 मार्काचा एक जो क्वेश्चन आहे तो, आणि 3 मार्काला हा थेरम येतो तो. म्हणजे 5 मार्क आपले आउट ऑफ 40 पैकी 5 मार्क आपले आज कंप्लीट होणार आहेत जॉमेट्रीचे. बरोबर आहे. त्यामुळं हा खूप महत्वाचा, म्हणजे 5 मार्क आपण याला कन्सिडर करू शकतो. 3 मार्काला थेरम आला तर, आणि 2 मार्काचं एक एक्झाम्पल कंपल्सरी असतंच बाय बेसिक प्रोपोर्शनल थेरम. फाइंड द व्हॅल्यू. व्हॅल्यू कशी केली जाते माहिती का? इकडे बघा, हे 5 दिलं जाते, हे 9 दिलं जाते, हे 3 दिलं जाते, आणि फाइंड द क्यूसी म्हणतात. क्यूसी फाइंड करा म्हणतात. मग तुम्हाला माहिती आहे, मग याचा रेशो कसा मांडणार तुम्ही? AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. हे कशामुळे मांडणी केली? बाय बेसिक प्रोपोर्शनल थेरम. आणि बाकी तर तुम्हाला माहिती आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन डिवायडेशन करायचं. झाले 2 मार्क. 2 मार्क कशाला आहेत? एक आहे फक्त लिहिण्याला, काय? बाय बेसिक प्रोपोर्शनल थेरम लिहिलं, 1 मार्क भेटला, आणि उत्तर काढलं, 1 मार्क भेटला. म्हणजे याला 2 मार्क आहेत. म्हणजे बघा, यामुळे तुम्हाला एवढं डीपमध्ये सांगायला की जो बेसिक प्रोपोर्शनल थेरम जो आहे तो एवढा होणं गरजेचं आहे. ठीक आहे. बघूया आता आपण जो थेरम आहे दिलेला आपल्याला सॉल्व करायला बाय बेसिक प्रोपोर्शनल थेरम. आता आपल्याला परीक्षेत क्वेश्चन असा आलाय, हे क्वेश्चन आलंय आपल्याला, काय म्हणताय? इफ अ लाईन पॅरलल टू अ साइड ऑफ ट्रायंगल्स इंटरसेक्ट द रिमेनिंग साइड इन 2 डिस्टिंक्ट पॉइंट, देन द लाईन डिवाइड द साइड इन सेम प्रोपोर्शन. सेम प्रोपोर्शन मध्ये आहे, आला एवढं एक्झाम मध्ये. ठीक आहे. आता आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. प्रूव्ह करताना अगोदर आपल्या डोक्यात आहे डायग्राम अशी काढून घेतली आपण, काढली का डायग्राम? बरोबर आहे. त्यानंतर थोडंसं याला कन्स्ट्रक्शन करून घ्यावं लागतं. कन्स्ट्रक्शन कसं करायचं लक्षात ठेवा. हा Q पॉईंट आहे, तो B ला जॉईन करायचा, आणि P पॉईंट कोणाला जॉईन करायचा? C पॉईंटला जॉईन करायचा. PC हे 2 जॉईन केले.
बघा थेरमला डायग्राम खूप महत्वाची आहे. नावं बदलायचे नाहीत, नावं बदलले तरी चालतात समजा, परंतु आपण प्रत्येक वेळेस जर नावं बदलत गेलो तर मग आपल्यालाच कळत नाही की कोणत्या ठिकाणी काय नाव द्यावं. त्यामुळे थेरम तयारी करताना, कधी थेरमची तयारी करताना एकच नाव लक्षात ठेवायचा, ABC, बेसिक प्रॉपोर्शनल थेरमला वर बी ए होता, BC, PQ, हेच पॉईंट लक्षात ठेवायचे. म्हणजे डोळे जर तुम्ही बंद केले तर तुम्हाला एक्झॅक्ट डायग्राम जशाला तशी पुढे दिसली पाहिजे परीक्षेमध्ये पण. त्याच्यामुळं एकाच नावांचं रिव्हिजन कंटिन्यू करायचं. ट्रायंगल ABC म्हणताय ना, त्याला नावं दुसरे द्यायचेच नाहीत कधीच बेसिक प्रॉपोर्शनल थेरममध्ये, डोक्यात तेच ठेवायचे. आता काय होतंय, तुम्ही जर नवनीत काढलं की नवनीतात काय असते, एखाद्या वेळेस PQR नावं दिलेली असतात. तुम्ही दुसरे कोणतं अजून टार्गेटचं वगैरे बघितलं त्यात LMN असतंय. एक्सप्लेन चुकत नसतंय, पण नावं बदलले की आपल्या परफेक्ट लक्षात राहत नाही कोणतं काय करायचंय तर, है की नाही. त्यामुळं म्हणतो. चला बघा आता अगोदर काय लिहावं लागेल आपल्याला. थेरम म्हणल्यावर काय असतं रे, अगोदर काय असतं थेरम मध्ये, गिवन, बरोबर आहे. गिवन लिहा अगोदर. मग गिवन मध्ये काय लिहावं लागेल बघा. आता सुट्ट्या जास्त पडल्यामुळे विसरल्यासारखं झालं की तुमचं. गिवन काय बघा, काय लिहिणार गिवन मध्ये, इन ट्रायंगल ABC, इन ट्रायंगल ABC. हा ABC मध्ये काय दिलंय, लाईन L, लाईन L पॅरलल साइड. कोणत्या साइडला पॅरलल आहे लाईन L, BC, पॅरलल टू साइड BC. एवढं घेतलं AB and AC. त्यानंतर आपल्याला गिवन मध्ये लिहावं लागल, लाईन L इंटरसेक्ट AB and AC इन पॉइंट Q, P and Q. लाईन L इंटरसेक्ट साइड AB and AC at point P and Q. कोणत्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते, P and Q या दोन पॉइंट मध्ये. हे गिवन झालं. टू प्रूव्ह, काय प्रूव्ह करायचंय बघा. टू प्रूव्ह काय प्रूव्ह करायचंय, डिवाइड इन द सेम प्रोपोर्शन. मग सांगा सेम प्रोपोर्शन काय, AP अपॉन PBA इज इक्वल AQ अपॉन QC. हे प्रूव्ह करायचं. गिवन झालं, टू प्रूव्ह झालं. तिसरी स्टेप काय असते, कन्स्ट्रक्शन असतंय का, कन्स्ट्रक्शन असतंय का नाही. टू प्रूव्ह झाल्यावर कन्स्ट्रक्शन. काय कन्स्ट्रक्ट केलंय सांगा, ड्रॉ. काय ड्रॉ केलंय, ड्रॉ सेगमेंट PC and BQ. ड्रॉ, काय ड्रॉ केलं बघा, PC and सेग कोणती, BQ. इथपर्यंत काही अडचण आहे का, काहीच अडचण नाही. तिथलं बघितलं डायग्राम मधलं इथं लिहिलंय. आणि एक लक्षात ठेवा, इथलं इकडं तिकडं लिहिण्यात झालं तरी काही फरक पडत नसतंय. गिवन मध्ये तुमचं सगळ्यात महत्वाचं बघितलं जाते प्रूफ. प्रूफ बघितलं जातं, प्रूफ मध्ये काय एक्सप्लेन केलंय त्याच्यानुसार. आता बघूया प्रूफ. आता एक लक्षात ठेवा, प्रूफ मध्ये बघताना आता अगोदर इकडे बघा किती ट्रायंगल तयार झालेत. APQ हा पहिला ट्रायंगल तयार झालाय. त्यानंतर BQP दुसरा आणि CPQ हा तिसरा, म्हणजे 3 ट्रायंगल आहेत या ठिकाणी. त्या तिन्ही ट्रायंगल मध्ये आपल्याला काय करावं लागते, कंपॅरिझन करावी लागते. आता एक लक्षात ठेवा, पहिल्यांदा काय करायचं बघा, इकडं पहिल्यांदा वरचा ट्रायंगल घ्यायचा, एरिया ऑफ ट्रायंगल APQ अँड एरिया ऑफ ट्रायंगल PBQ. हा वरचा ट्रायंगल आणि हा इकडचा ट्रायंगल. थोडं 1 मिनिट मी हे मोडतो. तुमच्याकडे काढलंय तुम्ही असं गृहीत धरू. पहिल्यांदा कोणता ट्रायंगल घ्यायचा आहे कळालं का, बघा आता इकडं APQ हा ट्रायंगल आणि BPQ हा ट्रायंगल, या दोन ट्रायंगल मध्ये बघायचं. मग बघा एरिया ऑफ ट्रायंगल हा सांगा कोणता, APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल कोणता रे, BPQ का किंवा PQB म्हणा, PQBA इज इक्वल. आता यांचा रेशो एक लक्षात ठेवा, या दोघात काय इक्वल आहे रे, काय इक्वल आहे दोघांमध्ये,
एक लक्षात ठेवा, ज्या वेळेस लाईन पॅरलल असते बघा, लाईन पॅरलल असल्यावर त्या ठिकाणी हाईट इक्वल असते. ट्रायंगल हॅव्हिंग इक्वल हाईट. मग हाईट जर इक्वल असेल, ट्रायंगल हॅव्हिंग इक्वल हाईट, मग त्याचा रेशो कोणा एवढा असणार? द रेशोज ऑफ प्रोपोर्शनल टू बी बेसेस. कोणाच्या प्रोपोर्शनल एवढा असणार? बेसेसच्या प्रोपोर्शनल एवढा असणार. मग एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी इज इक्वल, हाईट इक्वल म्हणल्यावर ते करस्पॉन्डिंग बेसेस. मग पहिल्या ए पी क्यू चा बेस कोणता? एपी. एपी अपॉन आणि पी क्यू बी चा बेस कोणता? पीबी. एपी अपॉन पीबी. रिझन काय लिहिणार याचं? याला दोन रिझन लिहिता येतात, असं लिहिता येतं बघा, ट्रायंगल हॅव्हिंग इक्वल हाईट, हे पण रिझन चालतं. किंवा तुमच्या बुक मध्ये जर म्हटलं एरियाज प्रोपोर्शनल टू बेसेस, किंवा दुसरं रिझन जर म्हटलं तुम्ही लिहायचं तर तिथं आहे तुमच्या बुक मधलं जे रिझन आहे ते आहे बघा, एरियाज proportionate to bases. दोन्हीचा अर्थ तोच आहे. एरियाज proportionate to bases. मग proportional to bases कधी असतो? ज्यावेळेस हाईट इक्वल असेल. मग आपण इथं काय म्हटलंय? ट्रायंगल हॅव्हिंग इक्वल हाईट. जर हाईट इक्वल असेल तर त्यांचा रेशो कोणा एवढा असतो? देअर करस्पॉन्डिंग प्रोपोर्शनल ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस. किंवा तुम्हाला हे दोन्ही बी कळत नसेल तर तुम्ही डायरेक्ट काय लिहायचं? जो आपलं सेंटेन्स आहे कोणतं? द रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल हॅव्हिंग इक्वल हाईट इज इक्वल टू देअर रेशोज ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस. ओके. मग या ठिकाणी काय होणार? देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल APQ upon area of triangle PQB is equal AP upon PB. नंबर 1 दिला याला. कंपॅरिझन कोणासोबत केली कळालं का? इकडे बघा, कंपॅरिझन कोणासोबत केली? फर्स्ट कंडिशन जी आहे त्याला नंबर 1 येणार आहे. पहिल्या APQ हा वरचा ट्रायंगल आणि PQB हा इकडचा ट्रायंगल. आता ही फर्स्ट कंडिशन झाली. आता सेकंड कंडिशन काय करायची? आता सेकंड कंडिशन मध्ये आपल्याला जो बघायचा आहे तो बघा आता कोणता? परत वरचाच ट्रायंगल, परत वरचा ट्रायंगल आणि इकडचा ट्रायंगल. मग आता बघा कोणता होणार? मग सांगा. एरिया ऑफ ट्रायंगल कोणता? APB अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल QPC. आता कोणता? QPC. QPC. बघा आता याचं पण काय इक्वल असणार? हाईटच इक्वल असणार आहे. का? तर ह्या ट्रायंगल मध्ये जसं ही हाईट इक्वल कन्सिडर केली इथं पण हाईट इक्वल करणार. मग त्यांचा रेशो कोणा एवढा असतो? देअर करस्पॉन्डिंग प्रोपोर्शनल ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस. मग सांगा AQP चा बेस कोणता झाला? AQ. आणि याचा बेस QC. याचं रिझन काय लिहिणार? ट्रायंगल हॅव्हिंग इक्वल हाईट किंवा एरियाज प्रोपोर्शनेट टू बेसेस. म्हणजे दोघांचं रिझन एकच आहे. मग याला तुम्ही असं म्हणू शकतात, ट्रायंगल हॅव्हिंग इक्वल हाईट. जुन्या सिलेबस मध्ये असं रिझन लिहिलेलं होतं, नवीन मध्ये ते दिलं नाही. ट्रायंगल हॅव्हिंग इक्वल हाईट. त्याच्या नवीन मध्ये दिलंय काय? एरियाज proportionate to bases हा दिले रिझन. मग therefore area of triangle APQ right, APQ असायला पाहिजे. APQ upon area of triangle QPC is equal AQ upon QC. सेकंड नंबर दिला. एक लक्षात ठेवा, पहिल्याचं आणि सेकंडचं रिझन वेगळं आहे का?
सेम रिझन आहे, फक्त व्हॅल्यू वेगवेगळ्या द्यायच्यात. आणि इकडे बघा वरचा ट्रायंगल पण सेमच आहे, APQ बरोबर आहे आणि APQ. ट्रायंगल वेगवेगळे आहेत का? ट्रायंगलचे नाव पण तेच आहे बरोबर आहे, ट्रायंगलचे नाव पण तेच आहेत, फक्त खालच्या ट्रायंगलचं नाव चेंजेस आहे. इथं बघा PQB आहे आणि इथं कोणता आहे QPC आहे, म्हणजे इकडचा ट्रायंगल आणि इकडचा ट्रायंगल. झाली का कम्पेअर आता दोघांसोबत? आता तिसरी स्टेप काय करायची, हे जे दोन ट्रायंगल आहेत की नाही, आता वरचा ट्रायंगल सोडायचा, आता हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल या दोघांमध्ये कम्पेअर करायची. मग बघा काय म्हणणार तुम्ही आता, एरिया ऑफ ट्रायंगल हा PQB अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल QPC इज इक्वल. आता यांचा रेशो कोणा एवढा असणार मला सांगा. या दोन लाईन पॅरलल आहेत, या दोन लाईन काय आहेत पॅरलल आहेत. याच्या अगोदरचं जे प्रॅक्टिस सेट मधला क्वेश्चन आपण 4 घेतला होता बघा, त्यामध्ये म्हटलं होतं की ज्या वेळेस टू लाईन्स पॅरलल असतील, ट्रायंगल ऑन दी पॅरलल लाईन आर इक्वल बेस अँड इक्वल हाईट. त्यांचा बेस पण इक्वल असतो आणि हाईट पण इक्वल असते. मग त्याचं रिझन किती येतं 1:1 येतं, सगळं कॅन्सल होतं आहे की नाही. मग या ठिकाणी आपल्याला जो 3 नंबरचं रिझन लिहावं लागेल बरोबर आहे. यांचा जो रेशो येतो तो 1/1 डायरेक्ट तुम्ही लिहा, का तर बेस अँड हाईट आर इक्वल येतं. मग या ठिकाणी कॉमन बेस अँड हॅव्हिंग इक्वल हाईट, मग याचं रिझन लिहावं लागणार ट्रायंगल हॅव्हिंग कॉमन बेस अँड इक्वल हाईट. कॉमन बेस अँड इक्वल हाईट आहे, काय इक्वल अँड कॉमन आहे तर या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल सेग PQ पॅरलल टू साइड BC. BC ला काय आहे ती पॅरलल आहे, आणि पॅरलल असल्यामुळं काय होतंय, जर टू लाईन्स आर पॅरलल असतील तर त्यामध्ये तयार होणारे जे ट्रायंगल असतात त्या ट्रायंगलचा बेस कॉमन असतो आणि हाईट काय असते इक्वल असते. मग हे 1:1 म्हटल्यावर काय होणार मग बघा, एरिया ऑफ ट्रायंगल PQB इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल काय आलं QPC. हे इक्वल कशामुळे आलं कळालं का, याचं उत्तर 1:1 आलं. याने याला मल्टिप्लाय केलं 1 × PQB PQB 1 × QPC बरोबर आहे. आता बघा याला 3 नंबर द्या, दिला. आता 1 मिनिट इकडे बघा काय म्हणतंय, PQB हा PQB, जो PQB आहे हा PQB आणि QPC हा QPC, हे दोन्ही काय आहेत म्हणताय इक्वल आहेत म्हणताय. मग आपण PQB असाच ठेवला आणि QPCच्या जागेवर बी काय ठेवला PQB ठेवला. मग हे पण PQB झाला आणि हे पण PQB झाला. मग दोन्ही काय होणार कॅन्सल होणार, म्हणजे त्याचं उत्तर किती येणार 1 येणार. म्हणजे याचा अर्थ हे दोन्ही काय झाले इक्वल आले फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड अँड थर्ड. म्हणजे फर्स्ट सेकंड थर्ड वरून आपल्याला काय म्हणता येईल की दोघांचा एरिया जो आहे तो इक्वल येऊ शकतो. बघा कसा मग फ्रॉम फर्स्ट सेकंड अँड थर्ड 1 2 3 वरून काय म्हणू शकतो आपण, एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQB इज इक्वल एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल QPC. बघा इथं तर APQ आहे इक्वलच आहे दोन्ही पण, इथं काय म्हणते PQB. मग PQB कोणासोबत आहे इक्वल QPC सोबत, मग इथं कोण आहे QPC. म्हणजे हे दोन्ही पण काय झाले इक्वल झाले हे की नाही. मग दोन्ही इक्वल झाल्याच्या नंतर जर याची लेफ्ट साइड आणि याची लेफ्ट साइड जर इक्वल येत असेल तर साहजिकच काय असणार राईट साइड पण इक्वल असणार. मग देअरफॉर AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. प्रूव्ह झालं.
आलं का लक्षामध्ये? ठीक आहे, म्हणजे पहिल्यांदा लक्षात ठेवा काय करायचं, पहिल्यांदा हा ट्रायंगल आणि हा इकडचा ट्रायंगल कम्पेअर करायचं. सेकंड स्टेपमध्ये हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल इक्वल दाखवायचा आणि थर्ड स्टेपमध्ये हे खालचे दोन्ही ट्रायंगल दाखवायचे. पण लक्षात ठेवा पहिल्या दोघांचं तर रिझन एकच आहे आणि फक्त तिसऱ्याचं रिझन मात्र काय आहे, कॉमन बेस अँड इक्वल हाईट. आणि फ्रॉम फर्स्ट सेकंड थर्ड वरून दोन इक्वल दाखवायचे, डायरेक्ट राईट साईड प्रूव्ह होते. कळालं? ठीक आहे, थेरम ऑफ पायथागोरस कळाला? ठीक आहे, बाकीचं जो आहे बेसिक प्रॉपोर्शनल थेरम जो आहे तो या ठिकाणी क्लिअर होतोय. वाटलं तर एकदा तुम्ही घरी जाऊन काय करायचं, ट्रायंगल तुमच्या मनानंच काढायचा, PQR नावं द्यायचे, RS नाव द्यायचं आणि काय करायचं तुमच्या मनानं एक्सप्लेन करायचं. मग इथं PQR आणि इथं S आणि T नावं द्यायचे आणि फक्त ही माहिती सोडून वेगळी माहिती तुम्ही एक्सप्लेन करायची. रिझन मात्र आहे बघा, ट्रायंगलला काहीही नावं द्या, रिझन बदलल का? याचं रिझन हे रिझन आणि शेवटी हे काहीच बदलणार नाही. फक्त APQच्या ऐवजी तुम्ही नावं जर वेगळे दिले तर त्यांचा एरिया वेगळा येईल. ठीक आहे, बाकीचं जे आहे ते नंतर बघूया. चालतंय, एकदा रिव्हिजन करून बघा वाटलं तर या क्वेश्चनची घरी तुम्ही.